नमस्कार. ओदवड तालुक्यातील करंजी या गावी एक गणेश महाशिवपुराण कथेचा आणि संकीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाला पुरुषांचा आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे आणि भारदस्त कार्यक्रम या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ज्यांच्या परिश्रमातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे आमच्या ताई दीपाली वैष्णवी या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई, एक महत्त्वाचा प्रश्न मी आपल्याला विचारू इच्छितो. आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रबोधन करत असतात आणि आपले विचार त्यांना सामान्यपर्यंत पोहोचवत असतात की सध्याची जी पिढी आहे, नवयुवन तरुण वर्ग आहे, तो एकदम व्यसनाधीन झालेला आहे आणि व्यसनाधीन झाल्या असल्या कारणाने त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं, पण संपूर्ण कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त होतं. तर याच्या संदर्भात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांना उपदेश काय द्याल, त्यांना सल्ला काय द्याल, काय सांगाल? मुळात सार्वजनिक कार्यक्रम किंवा आध्यात्मिक कार्यक्रम या कार्यक्रमाला हजेरी तरुणांची पाहिजे. पण सध्या होतं काय की म्हातारे वयोवृद्ध माणसं अध्यात्मात असतात, पण त्यांनी एक सवय लावून दिली. पण आजकाल कुठेतरी तरुणांना व्यसन म्हणसाल तर सर्वात पहिले मोबाईलचं सर्वात जास्त व्यसन आहे. आणि मोबाईलचं व्यसन असं आहे की ते घराच्या बाहेरही पडायला तयार नाही. आणि जर अशा प्रकारचे सप्ताह म्हणा किंवा सार्वजनिक उत्सव म्हणा, जयंती म्हणा, या निमित्तानं जर आपण प्रबोधनाचा कार्यक्रम जर सामाजिक ठेवला तर त्याच्यामध्ये तरुणांचा उत्साह असतो, पण तो वैचारिक उत्साह नसतो. तो असतो डीजे म्हणा वगैरे वगैरे, त्यांच्या काय ज्या इच्छा असतील त्याप्रमाणे ते म्हणजे जयंती साजरी करतात, उत्सव साजरे करतात. पण जर वैचारिक जयंती, उत्सव, सार्वजनिक कार्यक्रम जर आपण साजरे केले तर निश्चितच कुठलाही तरुण जो आहे तो सुधरून जाईल. मुळात आता सध्याच्या परिस्थितीत अडचण अशी आहे की सर्वात मोठा प्रश्न हा लग्नाचा आहे तरुणांच्या. तर त्या व्यसनाधीनतेमुळे तरुणाला कोणी मुलगी द्यायला तयार नाहीये. पण जर आपण माळकरी झालो, नाही माळकरी झालो, किमान जर कोणत्याही समजा आध्यात्मिक विचाराची पायीक झालो तरी सुद्धा आपल्याला तेवढ्या एका आध्यात्मिक विचाराच्या पायी ज्या तत्वावर आपण चालतो त्याच्यावर सुद्धा तुम्हाला मुलगी द्यायला तयार होईल, असे विचार हे आपल्याला सामाजिक कार्यक्रमातून मिळत असतात, अध्यात्मातून मिळत असतात. आणि अध्यात्माचा म्हणून सार्वजनिक कार्यक्रम याचसाठी असतात ज्यामध्ये तरुणांनी आजच्या पिढीमध्ये तरी उपस्थित राहायला हवं, सहभाग दाखवायला हवा आणि ज्ञान द्यायला हवं. एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. ज्यांच्या परिश्रमातून या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे ते एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊ, आपण एक भारदस्त असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सालाबादप्रमाणे आपण कार्यक्रमाचं आयोजन करत असतात आणि हे 15वं वर्ष आहे. काय सांगाल या कार्यक्रमाच्या संदर्भात? हे आमच्या गावाचं आता 15वं वर्ष आहे आणि असंच आम्ही हे पुढे खूप यापेक्षा मोठं आणि चांगले कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे, जेणेकरून प्रत्येक घरामध्ये जे यंग तरुण पिढी आहे त्यांच्यापर्यंत हे भक्तिभाव आणि ही संस्कृती पोहोचावी. कारण एक तरुण व्यक्ती आहे त्याच्या पाठीमागे पूर्ण फॅमिली असते आणि तोच जर भक्तिभाव आणि चांगल्या मार्गाला लागला, निर्व्यसनीला लागला तर पूर्ण कुटुंब सुधरेल. पूर्ण कुटुंब सुधारलं तर पूर्ण आमचं गाव सुधरेल. आणि आम्ही अशीच इच्छा करतो आमचं गाव झाल्यानंतर आम्ही पुढे जाऊ, अजून बाजूचे गाव आणि इतर गाव, आम्ही हे असं कल्पना आहे की आम्ही सर्वांना याच माध्यमातून सुधारण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून सर्व फॅमिली आणि सर्व व्यवस्थित राहतील, निर्व्यसनी राहतील, असा प्रयत्न आहे. कार्यक्रमाच्या संदर्भात आपण काय सांगायचं? सालाबाद प्रमाणे आम्ही जे हा कार्यक्रम राबवतो आहे याच्या संदर्भात सांगायचं जर म्हटलं तर हा आमच्याच परिकाष्ठेतून नसून हा संपूर्ण गावाच्या आणि सगळ्याच्या सहकार्यातून, आर्थिक असो किंवा त्यांचं वैयक्तिक कोणती हे असो त्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आमचा घडत असतो. आणि या कार्यक्रमामुळे जे येणारी जी नवीन पिढी आहे, नवीन पिढीसाठी भविष्यामध्ये त्यांच्या जीवनामध्ये एक आनंद निर्माण हो आणि ते इतर व्यक्तींपासून मुक्त राहो यासाठी या कार्यक्रमाचा फार मोठा लाभ होणार आहे. एक तरुण वर्ग, विशेषतः तरुण वर्ग या ठिकाणी अध्यात्माकडे वळायला पाहिजे आणि एक ते जर ते ओढले तर एक चांगल्या प्रकारचे विचार त्यांच्यामध्ये रुजतील आणि त्यांची पिढी पण चांगल्या प्रकारे एक चांगले विचार घेऊन एक चांगल्या प्रकारे प्रगती करतील. आणि एक महत्त्वाचा संदेश त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. एक ताई, पण एक अजून एक महत्त्वाचा विचार इच्छितो की हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आपण चांगल्या प्रकारे भारदस्त असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर आपण भाविक भक्त जे आहेत, जे भाविक भक्त आहे, पंचक्रोशीतून येणारे जे भाविक भक्त आहेत, त्यांना आपण संदेश काय देऊ इच्छिता या कार्यक्रमाच्या माध्यमातून?
या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकच संदेश दाखवून जर आजची घरातली वयोवृद्ध पिढी जर या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिली तर त्यांच्या मागे मागे यांच्यासारखी लहान मुलं सुद्धा जसे आपण ज्या विचारांवरती पाय ठेवून चालतो किंवा त्यांचा वारसा पुढे घेऊन चालतो त्याच विचार आपलं अनुकरण आपली लहान पिढी करत असते आणि ते अनुकरण करत असताना ते आपलंच बघते की आपण कसं वागतो कसे जगतो काय आपली दिनचर्या आहे ते यानुसार तरुणांनी सुद्धा आदर्श घ्यावा आणि हाच या कार्यक्रमाचा उद्देश असतो आणि त्यामधून काय होते की सामाजिक प्रबोधन सुद्धा होतं आणि तरुणांना एक वाट सापडते की आपण कोणत्या कार्यात पुढे गेलं पाहिजे. दादा आपण या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये काय सांगाल? भारदस्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं काय सांगाल थोडक्यात? मी असं म्हणतो, आपल्या हिंदू धर्माचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे सर्व मावळे एकत्र जमवून स्वराज्य स्थापन केले व आपल्याला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिला, तसेच शिवरायांची परंपरा आम्ही आमच्या बोदोड तालुक्यातील करंजी या गावामध्ये सर्व ग्रामस्थ, सर्व महिला, सर्व तरुण वर्ग एकत्र येऊन पुढे हा अखंड हरिनामस कीर्तन सप्ताह महोत्सव चालू राहो हे मी परमेश्वराजवळ मागणी करतो. आपण एक चांगल्या प्रकारे गावामध्ये चांगले विचार एक एकोपा निर्माण व्हावा, सर्व धर्माचे जे लोक आहेत ते एका कृपाछत्राखाली यावे आणि जातीय सलोखा कसा निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्नशील राहतात. साधाबादप्रमाणे आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतं आणि एक 15 वर्ष या कार्यक्रमाला झालेले आहेत. बरं, आपला आता याच्या पुढील फ्युचरमध्ये विजन काय राहणार आहे? आपला संकल्प काय राहणार आहे? काय सांगा. पुढील विजन आणि संकल्प असा आहे की यापुढे आम्ही जसं दीपालीताईने एक अन्न प्रतिष्ठान हे चालू केलं आहे. गोरगरीब लोकांना, ज्यांना गरजू लोकांना जेवण मिळत नाही किंवा त्यांना वस्त्र निवारा असं मिळत नाही किंवा वृद्ध लोक, अनाथ लोक, त्यांना आम्ही एक ट्रस्ट ती तयार केली. त्या माध्यमातून त्यांना आम्ही जेवढं होऊ शकतं तेवढं आम्ही प्रयत्न करू की त्यांना त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आम्ही पूर्ण करण्याचं काम हाती घेतलं आहे आणि ते पुढे नेण्याचा आमचा निश्चय आहे आणि ते करू. एक चांगल्या प्रकारचं विजन पण या ठिकाणी दादांनी प्रकट केलेलं आहे आणि ताईंनी सुद्धा एक चांगल्या प्रकारचा मोलाचा संदेश दिलेला आहे. कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये मान्यवरांनी सर्वांनी एक चांगल्या प्रकारे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि असाच कार्यक्रम पुढे चालू ठेवो आणि एक चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या जे जाती धर्माचे जे लोक आहेत ते एका कृपाछत्राखाली येण्यासाठी सक्षम हो यासाठी त्यांनी एक चांगल्या प्रकारचं एक पायंडा हाती घेतलेला आहे, एक पवित्र चांगल्या प्रकारचा हाती घेतलेला आहे. जोगीलाल सुरवाडे, TV 24 नॅशनल न्यूज, आवाज भारत न्यूज.